इयत्ता 8वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 8. धाडसी कॅप्टन राधिका मेमन. चौकटी पूर्ण करा. अ. राधिका मेमन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव कोदूनगलर. आ. पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेमन यांनी केलेला कोर्स, रेडिओ कोर्स. ई. मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेमन यांनी सांभाळली ते जहाज संपूर्ण स्वराज्य. ई. राधिका मेमन यांना मिळालेला पुरस्कार, अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी. प्रश्न दुसरा, कारणे लिहा. अ. राधिका मेमन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं कारण मोकळ्या वेळेत त्यांचे नेहमी सागर किनारी भटकणे फिरणे व्हायचे. त्यावेळी समुद्राच्या उसळणाऱ्या नखरेल लाटांकडे त्या आकर्षित झाल्या होत्या. आ. त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता कारण त्यांच्या मते ती जोखमीची नोकरी होती आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही. ई. बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले कारण वादळी वारा 70 सागरी मैल वेगाने वाहत होता आणि 9 मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा. राधिका मेमन यांचे गुणविशेष: धाडस, उत्तुंग इच्छाशक्ती, काहीतरी करून दाखवण्याची हिंमत, रोमांचकारी प्रवासाची आवड. प्रश्न चौथा, मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा. यात पहिला मुद्दा आहे सुटकेच्या मोहिमेला सुरुवात. जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. वादळाच्या शक्तीविरुद्ध जहाजावरील कर्मचारी निकराचा प्रयत्न करीत राहिले. पहिला प्रयत्न अयशस्वी. दुसरा प्रयत्न फसल्यावर राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. प्रश्न पाचवा, स्वमत लिहा. अ. कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: 22 जून 2015 रोजी मध्यरात्री 12 वाजता राधिका मेमन यांना त्यांच्या जहाजावरील अधिकाऱ्याने गोपाळपूर किनाऱ्याजवळ आलेल्या वादळाची माहिती दिली. त्या वादळात मच्छीमारांची एक बोट अडकली होती. परिस्थिती गंभीर असल्याने राधिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले. समुद्र खवळलेला होता आणि लाटा तब्बल 9 मीटर उंच उसळत होत्या. जहाज पुढे नेताच लाटा त्याला मागे ढकलत होत्या. 2 वेळा प्रयत्न अपयशी ठरले, मात्र तिसऱ्यांदा राधिका आणि त्यांच्या टीमने अधिक जिद्दीने प्रयत्न केला. अखेर ते यशस्वी ठरले आणि त्यांनी 7 मच्छीमारांचे प्राण वाचवले. मोहीम यशस्वी झाली. आ. धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा. उत्तर: राधिका आणि त्यांच्या टीमने स्वतःचा जीव धोक्यात घालून 7 मच्छीमारांना वाचवले. 7 सागरी मैल वेगाने वाहणारा वादळी वारा आणि प्रचंड लाटा असूनही त्यांनी हार मानली नाही. 2 अपयशांनंतर तिसऱ्यांदा प्रयत्न करून मोहीम यशस्वी केली. हे खरे तर राधिका यांची जिद्द, धाडस आणि संकटांना सामना करण्याची ताकद या गुणांमुळेच हे शक्य झाले. इतर कोणी असते तर कदाचित पाठी फिरवली असती, पण राधिकांनी धैर्य दाखवले. या प्रसंगातून हेच शिकायला मिळते की संकटावर मात करण्यासाठी हिंमत आणि धाडस आवश्यक असते. हे गुण असतील तर माणूस यशस्वी होतो असे या प्रसंगातून दिसून येते. इतर कोणी असते तर कदाचित पाठ फिरवली असती. ई. मोठेपणी तुम्हाला कोण व्हावेसे वाटते आणि का ते थोडक्यात लिहा. उत्तर: मोठेपणी शिक्षक व्हावे असे मला वाटते, कारण मला ज्ञान देणे आणि इतरांना शिकवणे आवडते.
शिक्षक समाजाचा आधारस्तंभ असतो. तो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो. मला मुलांसोबत वेळ घालवायला आवडते आणि त्यांना शिकून यशस्वी होताना पाहणे खूप आनंद देणारे असते. शिक्षक म्हणून मी मुलांमध्ये चांगले संस्कार आणि मूल्य रुजवू शकतो. त्यामुळे समाज घडवण्याचे कामही करता येते. शिक्षण हेच भविष्य घडवते. त्यामुळे शिक्षक होणे मला महत्त्वाचे वाटते. खेळूया शब्दांशी. खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा. 1. युद्धप्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो. जीवाची बाजी लावणे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी जीवाची बाजी लावली. 2. मच्छीमार मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. जीवाच्या आकांताने ओरडणे. विहिरीत पडलेला राजू जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. उपक्रम. खाली दिलेल्या क्षेत्रातील पहिली भारतीय महिला कोण याचा शोध घ्या व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा. अ. पहिली पायलट सरला ठकराल. आ. पहिली अंतराळवीर कल्पना चावला. ई. पहिली रेल्वे चालक सुरेखा यादव. ई. पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले. ओ. पहिली डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी. आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. पहिले वाक्य बघूया. सूर्य उदय झाला. दुसरं वाक्य. आम्ही विद्यार्थी आहोत. बघा, अधोरेखित शब्द आपण असे लिहितो का? तर नाही. आपण नेहमी सूर्योदय, विद्यार्थी असे लिहितो आणि बोलतो सुद्धा. अशा प्रकारचे शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र येण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय. बघा, संधीचे एकूण 3 प्रकार आहेत. स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. या तीनही संधी प्रकारांविषयीची माहिती आपण समजून घेऊया. त्यासाठी खालील तक्त्याचा अभ्यास करा. चला, सर्वप्रथम आपण स्वरसंधी बघूया. तर स्वरसंधीचे वैशिष्ट्य आणि नियम असे आहेत की एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी म्हणतात. यासाठी आपण एक उदाहरण अभ्यासूया. बघा, उदाहरण आहे कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. आता ह्या संधीकडे आपण नीट पाहूया. कवी या शब्दातील शेवटचा वर्ण हा रस्वई आहे आणि ईश्वर या शब्दातील पहिला वर्ण हा दीर्घई आहे. आणि मग काय होतं, कवीश्वर या शब्दात दोन्ही स्वर एकत्र आले. त्यामुळे शब्द काय तयार झाला, कवीश्वर. मग जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा स्वरसंधी होतो. म्हणून कवीश्वर हा स्वरसंधी आहे. म्हणून कवीश्वर हा शब्द स्वरसंधी आहे. थोडक्यात स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी, लक्षात ठेवा. आता आपण दुसरा प्रकार अभ्यासूया, सजातीय संधी. बघा, 2 सजातीय स्वरांऐवजी एकच दीर्घ स्वर येतो. हे सजातीय संधीचे वैशिष्ट्य आहे. मग आता सजातीय स्वर कोणते आहेत? तर अ, आ, इ, ई, उ, ऊ यांचा संधी होताना आ, त्यानंतर दीर्घ ई आणि दीर्घ ऊ येतात. आलं लक्षात? यासाठी आपण एक उदाहरण अभ्यासूया. बघा, विद्या अधिक अर्थी बरोबर विद्यार्थी. आता विद्या या शब्दातील शेवटचे वर्ण आहे आ आणि अर्थी या शब्दातील सुरुवातीचे वर्ण म्हणजे पहिला वर्ण आहे अ. परंतु विद्यार्थी या शब्दात आ आणि अ दोन्ही मिळून आ हा दीर्घ स्वर तयार होतो. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण बघूया आपण. लघु अधिक उत्तरी बरोबर लघुत्तरी. मग आता लघु या शब्दामध्ये शेवटचे वर्ण जे आहे
ते आहे ऱ्हस्व उ. बरोबर. आणि बघा अजून एक उदाहरण अभ्यासूया आपण. लघु अधिक उत्तरी बरोबर लघुत्तरी. आता लघु या शब्दामधील शेवटचे वर्ण आहे दीर्घ उ आणि उत्तरी या शब्दातील पहिले वर्ण आहे ऱ्हस्व उ. परंतु ऱ्हस्व आणि दीर्घ हे दोन्ही मिळून कोणता वर्ण तयार झालेला आहे, तर दीर्घ उ तयार झालेला आहे. आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत, विजातीय संधी. अगदी काळजीपूर्वक ऐका. विजातीय संधीचे वैशिष्ट्य आहे अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई म्हणजे ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई आल्यास दोहोंऐवजी ए येतो. याचं उदाहरण बघू आपण. गण अधिक ईश यापासून शब्द तयार होतो गणेश. म्हणजे गण याच्यातला शेवटचा वर्ण अ आणि ईश याच्यातला पहिला वर्ण दीर्घ ई यापासून ए तयार होऊन गणेश हा शब्द तयार होतो. आता दुसरं वैशिष्ट्य बघूया आपण. अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा दीर्घ उ ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आल्यास ओ होतो. याचं पण एक उदाहरण बघूया आपण. चंद्र अधिक उदय हा शब्द तयार होतो चंद्रोदय. मग बघा चंद्र ह्या शब्दातील अ वर्ण शेवटचं आणि उदय याच्यातील ऱ्हस्व उ हे मिळून ओ तयार होतो म्हणून चंद्रोदय शब्द तयार होतो. अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत. आता आपण तिसरं वैशिष्ट्य बघूया. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास रू ऐवजी अर येतो. बघा हा अर कसा तयार होतो. समजा महाशब्द आहे. महा अधिक ऋषी यापासून शब्द तयार होतो महर्षी. मग महामधला आ आणि ऋषीमधला रू यांच्यापासून अर तयार होऊन महर्षी असा शब्द तयार होतो. चला आपण संधीवर आधारित प्रश्न सोडूया. प्रश्न पहिला. खालील जोड शब्दांचा संधी विग्रह करून तक्ता पूर्ण करा. संधी संधी विग्रह. संधी आहे सुरेश. संधी विग्रह होणार आहे सूर अधिक ईश. दुसरा शब्द आहे निसर्गोपचार आणि त्याचा संधी विग्रह होईल निसर्ग अधिक उपचार. तिसरा शब्द घेऊ भाग्योदय. त्याचा संधी विग्रह होईल भाग्य अधिक उदय. आणि चौथा शब्द आहे राजर्षी. त्याचा संधी विग्रह होणार आहे राजा अधिक ऋषी. आता प्रश्न दुसरा. खालील तक्ता पूर्ण करा. आता आपल्याला संधी विग्रह दिलेला आहे आणि त्यावरून आपल्याला संधी तयार करायची आहे. पहिला संधी विग्रह आहे महा अधिक ईश. संधी होणार महेश. राम अधिक ईश्वर. संधी रामेश्वर. धारा अधिक उष्ण. संधी होणार आहे धारोष्ण. सह अधिक अनुभूती. संधी होईल सहानुभूती. लाभ अधिक अर्थी. संधी होणार आहे लाभार्थी. खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा जाहिरातीचे वाचन केल्यानंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे जाहिरातीचा विषय. तर जाहिरातीचा विषय आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा पिसगाव येथे प्रवेश सुरू. 2. जाहिरात देणारे जाहिरातदार. तर जाहिरातदार आहेत शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव. 3. वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक. तर तो घटक आहे वर्गातील डिजिटल बोर्डवर शिकवत असतानाचे छायाचित्र. 4. जाहिरात कोणासाठी आहे. उत्तर इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते. उत्तर शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे फोटो हवे होते. शाळेविषयीचे घोषवाक्य अशा घटकांचा समावेश असावा असे वाटते. तुमच्या मते जाहिरातीतील महत्त्वाची वैशिष्ट्य. तर बघा महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत छायाचित्र, शाळेची वैशिष्ट्य, विद्यार्थी योजना, 100% गुणवत्तेची हमी.